हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MSREY क्लासेस. तर या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत महादेवाची पिंड पण आहे आणि त्याचबरोबर महादेवाची मूर्ती देखील आहे. तर या दोन्हींचं असं पेंट करणार आहोत. तर यासाठी सगळ्यात अगोदर तर तुम्हाला ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. जसं आपण त्रिशूळ घेतला होता ड्रॉइंग करून लास्ट व्हिडिओमध्ये, बरोबर त्याच पद्धतीने आता इथं देखील हे ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. ड्रॉ करताना नॉर्मल थोडं तुम्ही याला झूम वगैरे पण करू शकता आणि नॉर्मल पेन्सिलचा यूज करायचा आहे ड्रॉइंग करताना. आता हे आपण व्हाईट फॅब्रिकवर घेतो त्यामुळे नॉर्मल पेन्सिल यूज करायची आहे. असं ड्रॉ करायचं आहे. याच्यामध्ये काही जास्तीचं ॲड वगैरे करू नका. पाहू शकता. ज्यावेळी पण तुम्ही असं मोबाईलवरून ड्रॉइंग करता त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं आहे की मोबाईल हा तुमचा हलला गेला नाही पाहिजे, म्हणजे साईडला वगैरे जायला नको आहे. तो व्यवस्थित पकडायचा. व्यवस्थित पकडल्यामुळे होतं काय की अगदी व्यवस्थितपणे तुमची ही ड्रॉइंग तयार होते. ड्रॉइंग तयार झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये पुढे पेंट करणार आहोत. तर त्यासाठी लागणारे कलर्स वगैरे पण तुम्हाला घ्यायचे आहेत. तर यासाठी इथे आपण कलर यूज करणार आहोत. तो म्हणजे सगळ्यात अगोदर तर तुम्हाला ब्लॅक कलर देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच फिलअप करायचं आहे महादेवाची जी पिंड आहे त्या जागेवरती. आतमध्ये पूर्ण असा कलर फिलअप करायचा आहे, म्हणजे अजिबातही स्पेस नाही राहिला पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण कुठलाही कलर कॉम्बिनेशन घेणार नाही. प्लेन जशी महादेवाची अशी पिंड असते ब्लॅक कलरमध्ये पूर्ण आहे असं ॲज इट इज कॉपी करायचं आहे. इथं तुम्हाला पाहू शकता. राऊंड ब्रश किंवा फ्लॅट ब्रश दोन्ही ब्रश याच्यामध्ये चालतात. आता जसं तुम्ही वरती पिंडीला पूर्ण ब्लॅक कलर फिलअप करून घेतला आहे त्याच पद्धतीने आता जे खालची साईड आहे तिथं पण अगोदर तर ब्लॅक आणि ब्लॅकमध्ये थोडा व्हाईट मिक्स करायचा आहे. ब्लॅक आणि व्हाईट थोडंसं ग्रेइश कलर घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथं थोडंसं ग्रे कलरचं रिफ्लेक्ट झाला पाहिजे असा कलर द्यायचा आहे व्हाईटमध्ये. पहा आता ब्लेंड होतो आहे व्हाईट कलर ब्लॅकमध्ये. पूर्ण ब्लेंड करून घ्या कलर दिला असाच. पूर्ण जिथं तुमची व्यवस्थित पिंड दिसते तिथपर्यंत हा खालच्या साईडनं कलर द्यायचा, म्हणजे वरती अगदी ब्लॅक कलर दिसणार डार्क आणि खालच्या साईडला थोडासा असा ग्रे कलर येईल. या पद्धतीनेच आता पूर्ण हे ब्लेंड करायचे. ब्लेंड करताना इथं कुठल्याही पाण्याचा वगैरे ब्रश यूज करू नका. तुम्ही पाण्यामध्ये ज्यावेळेस पण आपण साईडला पाण्यामध्ये डिप करतो ब्रश, तर फॅब्रिकला व्यवस्थित तो पुसून घ्यायचा ब्रश. नाहीतर असाच ओला घेतला तर काय होतं कलर साईडला स्प्रेड होऊ शकतो. यासाठी पाहू शकता आता आहे असाच हा कलर घेतला आहे. आता एक खालच्या साईडला जसा कलर घेतला तुम्ही ब्लॅक कलर, तोच ब्लॅक कलर आता फ्रेश असा ब्लॅक कलर आहे. याच्यामध्ये कुठलाही कलर ॲड नाही झालेला आहे. असा ब्लॅक कलर तुम्हाला वरच्या साईडला पण अप्लाय करून घ्यायचा आहे. अगोदर तर आपण आउटलाईनमध्ये हा कलर देतो आहे. हा कलर आता आउटलाईनमध्ये दिल्याच्या नंतर साईडला आतमध्ये पण फिलअप करून घ्यायचा आहे. फिलअप करताना तुम्ही हा व्हिडिओ फुल स्क्रीनमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फिलअप कुठे होत आहे. जसे की कानाचा पार्ट आहे, त्याचबरोबर खालच्या साईडला कानातला म्हणजेच इयरिंग्स आहे तिथे, तर त्या जागेवरती पण तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं आहे. कानाच्या आतमध्ये पण थोडासा ब्लॅकिश कलर द्यायचा आहे. त्याचबरोबर फेसच्या साईडने देखील आउटलाईनला पण ब्लॅक कलर आणि जे कानातले आहेत त्याच्यात देखील साईडनं आउटलाईनला कलर घ्यायचा आहे. असा अगोदर तर ब्लॅक कलर घेतलेला आहे. पाहू शकता. आता हा जितका पण स्पेस आहे आतमध्ये तो पूर्ण असा प्लेन फील करून घ्यायचा आहे, कारण त्याच्यावरती आपण नंतर ग्रेश कलरमध्ये जसं केसांचा जो पार्ट आहे तो आपण नंतर फिलअप करून घेणार आहोत. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये ब्लेंडिंग न दिसता याच्यावरती आपण स्ट्रोक्स घेणार आहोत. कलर मग कुठलाही याच्यात ब्लेंड नाही करायचा, तर अगदी प्लेन असं स्ट्रोक्स घ्यायचे. आता इथं काय केलं आहे व्हाईट आणि ब्लॅक कलर थोडासा मिक्स करून ग्रे कलर तयार करायचा आहे. खूप कमी ग्रे कलर तयार करायचा आहे, खूप जास्तही लागणार नाही. आणि जो तुम्ही ग्रे कलर व्हाईट आणि ब्लॅक मिक्स करून ग्रे कलर बनवला आहे त्याच ग्रे कलरनं इथं पिंडीला वगैरे आउटलाईन करायची आहे. पूर्ण पिंडीला आउटलाईन करून घ्यायची आहे. पाहू शकता खालच्या साईडला पण घेत आहे. ग्रे कलर ज्यावेळेस पण बनवायचा आहे त्यावेळेस फक्त करायचे काय, व्हाईट थोडा जास्त आणि त्यामध्ये हलकासा असा ब्लॅक कलरचा ड्रॉप. ज्यावेळेस तुम्ही असा कलर बनवून घेताय तो खूप छान असा ग्रे कलर तयार होतो. आता महादेवाचे जो फेस आहे त्या फेसला आपण इथे स्काय ब्ल्यू कलर देणार आहोत. तर त्यासाठी व्हाईट आणि ब्ल्यू कलर घ्यायचा आहे. याच्यापासून आपण स्काय ब्ल्यू कलर कसा बनवायचा हे अगोदर देखील पाहिलं होतं, तर तोच कलर इथं बनवून घ्यायचा. व्हाईट आणि डार्क ब्ल्यू कलर मिक्स करायचा आणि तो कलर आतमध्ये फिलअप करायचा आहे. आता मी इथं डायरेक्टली काय करत आहे पूर्ण फेसला देऊन घेत आहे. जर तुम्हाला देताना प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये जे काही त्यांचं वरती जो गंध असेल त्याचबरोबर डोळे आहेत आयब्रो आहे हे सगळं तुम्ही साईडने ठेवून देखील आउटलाईन करू शकता. म्हणजे हे मी पूर्ण प्लेन करून घेतलं आहे कारण आपण याच्यावरून डायरेक्टली करून घेणार आहोत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल असं करायला डायरेक्टली, तर तुम्ही जिथं पण त्यांचा डोळ्याचा शेप दिसतोय त्याचबरोबर आयब्रो आहे, लिप्स असतील, नोज असेल, हे सगळं तुम्ही साईडला ठेवून पण करू शकता. म्हणजे त्याच्या बाजूने घेऊ शकता पूर्ण फिलअप न करता.
आता काय करायचं, फर्स्ट टाईम काय केलं आपण, हा स्काय ब्लू कलर केला. आता त्या स्काय ब्लू कलरमध्ये थोडा अजून व्हाईट मिक्स करायचा आणि तो वरतून द्यायचा आहे. केसांच्या वरतून जो पाणी येत आहे तिथून घ्यायचा आहे, म्हणजेच पाण्याचा शेप आपल्याला दाखवायचा आहे. त्यासाठी काय केलं आहे, स्काय ब्लू कलरमध्येच अजून थोडा व्हाईट मिक्स करायचा, म्हणजे रिअलमध्ये जसं पाणी जातं त्या पाण्यासारखा थोडासा इथं कलर येतो. आता हा केला आपण एकदम लाईटमध्ये स्काय ब्लू कलर केला. आता त्याच्यावरती थोडा थोडा व्हाईट पण देऊन घ्यायचा आहे. आता तो व्हाईट जास्तीचा ब्लेंड नाही करायचा, हलकासा देऊन घ्यायचा आहे व्हाईट. आणि तोच व्हाईटवरती चंद्रकोरला पण द्यायचा. आणि चंद्रकोरला व्हाईट दिल्यानंतर जो आपण ग्रे कलर बनवलेला होता अगोदर, आणि हा पॅलेटमध्ये कलर सगळे बनवून घ्या, कारण नंतर ते यूजमध्ये येतात. जसं आता ग्रे कलर आपण अगोदर बनवला, तोच ग्रे कलर आता मी चंद्रकोरच्या साईडनं घेत आहे आणि तोच ग्रे कलर पुढे पण यूज होणार आहे. पहा आता काय केलं आपण, इथं चंद्रकोरच्या पण साईडने घेतला ग्रे कलर. आता फ्रेश असा व्हाईट कलर घेऊन जो हा 3 लाईन्स आहेत व्हाईट कलरमध्ये, त्या 3 लाईन्समध्ये पण प्लेन असा व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे. आता हा व्हाईट कलर काय करायचं, ड्राय होऊ द्यायचा. कधी तुम्ही असे व्हाईट वगैरे कलर घेताय तो ड्राय होऊ द्यायचा आणि त्याच व्हाईट कलरने वरती देखील ड्रॉप घ्यायचे आहे, जसं पाणी येत आहे तिथून पिंडीवरती व्हाईट कलरचे छोटे छोटे ड्रॉप घेतले. त्याचबरोबर खालच्या साईडला जिथे इयरिंग्समध्ये येलो कलर, आणि येलो कलर झाल्याच्या नंतर आता इथं काय होतं, पेन्सिल वगैरे तुम्ही यूज करू शकता, बट मी डायरेक्टली घेत आहे. डायरेक्टली घेताना तुम्ही इथं ब्रशने घेऊ शकता किंवा निडल्सने पण हा कलर तुम्ही इथं आडव्या लाईन घेऊ शकता. आता मी तुम्हाला इथं ब्रशने पण दाखवते आणि त्याचबरोबर तुम्ही इथं याने पण घेऊ शकता, आता निडलने. हे पहा, मी अगोदर जे दाखवलं होतं ते ब्रशने दाखवलं होतं आणि आता घेत आहोत आपण निडलने घेतलं किंवा एखादं तुम्ही स्टिकने जर घेतलं तर खूप छान आणि फिनिशिंगमध्ये होते. 2 लाईन्स करायच्या आहेत. 2 लाईन्स केल्यानंतर आयब्रोज नंतर डोळ्याची जी पापणी असते आपल्या ती पापणी आहे, त्यानंतर नोज, आणि नोज बरोबर रेड कलरमध्ये आपण लिप्स करणार आहोत आणि या लिप्समध्ये थोडासा हलकासा आपण व्हाईट देखील कलर घेणार आहोत. लिप्स जे आहेत ते हाफ आहेत, पाहू शकता. आता व्हाईट कलर घेतला तो हलकासा ब्लेंड करायचा, ड्राय झाला व्यवस्थित दिसतो शेडिंगमध्ये. आणि डोळ्यांना वगैरे पण आपण इथे ब्लॅक कलर घेतला. आता जो ग्रे कलर बनवलेला होता पहा स्टार्टिंगमध्ये, जो आपण इकडे आउटलाईन घेतली होती महादेवाच्या पिंडीची वगैरे, त्याच ग्रे कलरनं आता या ज्या लाईन्स आहेत म्हणजे स्ट्रोक्स आहेत, हलकेसे स्ट्रोक्स आहेत, जसे की आपलं बन वगैरे असतो, बुचोड्या वगैरे आपण जे पाडतो त्याला जसं शेडिंग असतं किंवा स्ट्रोक्स बोलू शकतो आपण, ते स्ट्रोक्स तुम्हाला हलकेशी लाईन घ्यायचे आहेत इथं ग्रे कलरनं. ग्रे म्हणजेच आपण जो अगोदर बनवलेला होता तो पॅलेटमध्ये जर तुमचा कलर ड्राय झाला त्याच्यामध्ये मीडियम यूज करून पण तुम्ही त्याला थोडंसं कलरमध्ये मिक्स करून यूज करू शकता. आता हा घेतला होता आपण ग्रे कलर, याच ग्रे कलरने या सगळ्या लाईन्स करून घ्यायच्या आहेत, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही रुद्राक्षाची माळ वगैरे पण घेऊ शकता, पण आपण हे असं प्लेन ठेवलं आहे जेणेकरून दिसायला देखील तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि क्लीन आणि नीट दिसेल, पाहू शकता. आता हे जे आपण केसांना थोडेसे स्ट्रोक्स घेतले आहेत ते स्ट्रोक्स तुम्ही घेऊ शकता ब्राऊन कलरमध्ये पण ब्राऊनपेक्षाही ग्रे कलर हा व्यवस्थित दिसतो. आता जिथे आपण 3 लाईन्स घेतल्या होत्या व्हाईट कलरच्या त्याच्यावरती रेड कलरचा एक डॉट घ्यायचा, थोडासा मोठा डॉट घ्या, तुम्ही पेननं किंवा ब्रशने पण घेऊ शकता. आणि त्या रेड कलरच्या डॉटला इकडे आउटलाईन घेतली आहे येलो कलरनं. आणि आता इथे पण हे जे व्हाईट कलरच्या 2 लाईन घेतल्यात त्याच्यामध्ये हलकासा असा आपण डोळ्यांचा शेप घेतो पहा, तर तिथे ब्लॅक कलर यूज करून हलकासा ब्राऊन कलर घेतला आहे फ्रेश. आता हा जो आपण डोळ्यांचा वरती शेप घेतो आहे पहा, तो खूप छोटा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडे साईडला थोड्या मोठ्या साईजमध्ये पण दाखवणार आहे की तो प्रॉपर कसा घ्यायचा, त्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता. आता इथे सगळ्यात अगोदर करायचे काय, व्हाईट आणि ब्राऊन कलर मिक्स करायचा आहे. आणि हे बाजूला दाखवते, हे तुम्हाला काही करायचं नाही. इथे डोळ्याचा शेप घेतल्यावरती जो असतो त्याच्यामध्ये हा व्हाईट आणि ब्राऊन कलर जो मिक्स केला होता तो व्हाईट आणि ब्राऊन कलर एका साईडला द्यायचा. एका साईडला हा कलर दिल्याच्या नंतर पुढची जी त्याची बाजू आहे त्या पुढच्या साईडला इथे व्हाईट कलर घेणार आहोत आपण. ही जी पुढची साईड आहे त्याच्या कॉर्नरला व्हाईट, आणि व्हाईट घेतल्याच्या नंतर दोन्हींच्या आतमध्ये ब्लॅक कलर घ्यायचा आहे. दोन्हींच्या जो आतमध्ये स्पेस आहे त्या स्पेसमध्ये ब्लॅक कलर द्यायचा, पूर्ण असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि या दोन्हीला म्हणजे आपण हे जे 3 कलरचं शेडिंग घेतलं आहे, अगोदर काय केलं, जसं आपण त्रिशूसाठी कलर बनवला होता पहा, त्रिशूसाठी काय केलं होतं आपण, व्हाईट आणि ब्राऊन घेतला. इथं काय केलं, ब्राऊन आणि व्हाईट घेतला आहे, त्याच कलर द्यायचे आहेत इथं आणि पूर्ण आउटलाईन करून घ्यायची. आउटलाईन ही ब्लॅक कलरने होत आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही इथं जिथं आपण 2 लाईन घेतल्या होत्या आणि डोळ्यांचा शेप द्यायचा आहे त्या ठिकाणी पण घेऊ शकता. तिथं थोडंसं झालं काय की ब्रशवरती पाणी राहिल्यामुळं हा कलर थोडासा साईडला येत आहे,
तर तुम्हाला ते प्रत्येक वेळेला म्हणजे असं करायचं काय आहे की कपडा साईडला ठेवायचाच आहे. कपडा कंपल्सरी लागतो ज्यावेळेस पण तुम्ही ब्रश पाण्यामध्ये डिप करताय, आणि तो थोडासा कपड्यावरती पुसून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातलं जे काही जास्तीचं पाणी असतं ते कमी होऊन जातं. म्हणजे पूर्ण नाही ब्रश क्लीन करायचा, एकदमच असा कोरडा करायचा नाही, पण हलकंसं त्याच्यातलं पाणी कमी करून घ्यायचं. पाहू शकता हा झाला डोळ्याचा परफेक्ट असा शेप. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला नवीन व्हेरिएशन्स काय शिकायला आवडतील हे देखील नक्की कमेंट करून सांगा. इथं आपलं आता हे वर्क कंप्लीट झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.